श्री धोंडेबा नामदेव परकाळे यांच्याही घराची वास्तुशांती. वास्तविक त्यांना खूप आनंद झालेला असेल महाराज. अन्न वस्त्र निवारा यापैकी एक निवारा, याच्याबद्दल किती आनंद होतो ना, ते पूर्णत्वाला गेल्यानंतर कळतं. पूर्णत्वाला गेल्यानंतर कळतं. आज त्यांना 2 मुलं आहेत, श्री शहाजी धोंडेबा परकाळे आणि श्री शिवाजी धोंडेबा परकाळे. अगदी चांगल्या प्रकारचं वागणं आणि वडिलाचा शब्द पाळणं. आज त्यांचा मुलगा एक नॉर्थ बारामतीत काहीतरी व्यावसायिक आहे, हा एक मुलगा शेती करतोय, पण अगदी सुखी समाधानी घर. वडिलांनी सांगावं आपण ऐकावं. आता बरीच मुलं अशी असतात महाराज, किती असं समजतात की आपल्याला बुद्धी खूप आली, बापाला काही कळतच नाही. अरे बापाला काय जर कळत नसतं तर तू या स्टेपपर्यंत आला असता का? अवघड आहे. पुरुषाची थोडं अवघड असतं. लहानपणी महाराज आई काय म्हणते, आमच्या पोराला काही कळत नाही. बघा, तरुण झाल्यानंतर लग्न झालं, पत्नी काय म्हणते, आमच्या ह्यांना काही कळतच नाही. आता डायरेक्ट जाऊ थोडंसं म्हातारं झालं की घरातली पोरं काय म्हणतात, आमच्या म्हाताऱ्याला काही कळतच नाही. म्हातारं खांद्यावर गेलं तरी त्याला कधी कळायचं नेमकं. अवघड असतं महाराज. पण हे घराणं तसं नाही. अगदी वडिलांच्या विचाराशी अनुसरून त्यांनी सगळं केलेलं हे कार्य. आणि एकत्रित कुटुंब, हा त्यांनी बांधताना अलग अलग बांधलं का, भविष्यात जर काय प्रॉब्लेम वाटला तर तुझं माझं होण्यापेक्षा गोडी बोलत. पण तसं होणार नाही या घरामध्ये. अगदी शांतता प्रिय घराणं आहे, अगदी शांततेने वागते. आणि त्या वडिलाला आई वडिलांचा आनंद द्विगुणित होतो. पण कधी होतो? जास्त पैसा आल्यानंतर, जास्त धन आल्यानंतर, सोनं जास्त झाल्यानंतर अजिबात नाही. फक्त आहेत त्या प्रॉपर्टीमध्ये जर मुलं समाधानी राहिली, आपण समाधानी राहिलो, याच्यापेक्षा आनंद वेगळा काय महाराज. बरं, काही ठिकाणी एखाद्याला विचारा, ते सांगतो महाराज 5 एकर जमीन आहे, पोटापुरती आहे. पुढच्या माणसाला विचारलं, महाराज 15 एकर जमीन आहे, पोटापुरती. एखाद्याला विचारलं 100 एकर जमीन आहे, पोटापुरती. आणि एखाद्याला विचारलं तर 1000 एकर जमीन आहे, ते म्हणते पोटापुरतं. कधी कधी मला प्रश्न पडतो, नेमकं पोट तरी केवढे? 1000 एकरवाला म्हणतो पोटापुरतं, 10 एकरवाला म्हणतो पोटापुरतं. याचाच अर्थ ठेविले आणि ते तैशीच राहावे आणि चित्ती असू द्यावे. जेवढं तुम्हाला तुमच्या प्रारब्ध क्रियमान संचिताचा भोग, भोगिल्याची भोग तो न सुटे. जेवढं तुमच्या नशिबात आहे, देता देवविता आणि नेता नेवविता. तुमच्याकडे ठेवायचं का काढून घ्यायचं त्याच्या हातात नाही, तुमच्या काय हातात नाही. पण त्याच्यासाठी कर्म तुम्ही चांगलं करा. तसं हे घराणं कर्म चांगलं करते. कारण का, इथं आल्यानंतरच वाटलं काय मस्तपैकी घर बांधलंय. आज या ठिकाणी झाडी व्यवस्थित आहे, सगळं व्यवस्थित आहे. इथून हाल वाटत नाही महाराज. काय वाटत नाही? त्या पद्धतीने घर बांधले जसं पाहिजे असं. तुळशी वृंदावन आहे दारामध्ये. नाहीतर काय ठिकाणी आम्हाला नेतात महाराज. हा कसला बंगला आहे महाराज, 4 कोटी रुपये गेलं बंगल्यात. अख्ख्या बंगल्यात आम्हाला फिरवलं, अख्ख्या बंगल्यात. पण माझं लक्ष होतं, देवघर कुठे बघावं म्हणलं. अख्ख्या घरातलं फिरून, पार गोट्यातनं फिरून गेटमध्ये बाहेर गेल्या. मग मी त्याला म्हणलं, अरे तू सगळं दाखवलं पण देवघर कुठे आहे तुझ्या घरात? 4 कोटीचा बंगला तुझा. महाराज तेवढी जागाच राहिली नाही. आता नाही बोलणार काय मी, चांगल्या गोष्टीला आपण असं बोलू नये. काय अर्थ आहे का त्या घराला? काय अर्थ आहे का? तो कुमाराने डोक्यावर देव घेऊन फिरले अख्ख्या गावात, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. इथं आला. पण त्यावेळेस मी तसं, आता मी तसंच होईल. पण यांनी मस्तपैकी आज देवघर असेल, या ठिकाणी तुळशी वृंदावन आहे. आणि वारकऱ्याचं घर लगेच ओळखू येतं महाराज. घरामध्ये तुळशी वृंदावन असेल ते वारकऱ्याचं घर आहे. कारण त्यातला काही चाह नाही महाराज. आज सिटीमध्ये तुम्ही जावा, सिटीमध्ये सुद्धा आपल्यातली पै पाहुणे सिटीमध्ये असतात, पण त्याची तिथं कसं वाला टांगून का व्हायला तुळस ठेवलेली असते. काय त्यांना घरात त्यांना जागाच नाही महाराज. आता आपण इथं म्हणतो हे पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. सिटीत कशाचं काय महाराज? जाऊ द्या, त्या विषयावर नको बोलायला. काशीनाथ महाराजांनी आता घर लय बांधलं, त्यांनीच बांधले मला वाटतं घर, त्यांनीच मला सांगितले. आता ते इथं सांगत असताना असं बांधा तसं बांधा. पण सिटीत मला नाही वाटत तुम्ही सांगत असाल. जसं असेल तसं तुमचं भितार्दवर न्यायचंय ना, नेऊ बरोबर. पर्याय नसतं महाराज, ऍडजस्टमेंट म्हणायचं त्याला. तसं इथं ऍडजस्टमेंट करायची काय गरज नव्हती. कारण मुबलक जागा आहे, मस्तपैकी त्या ठिकाणी खोल्या चांगल्या आहेत, हे घर चांगलं झालंय. आणि आयुष्याची कमाई महाराज हीच असते महाराज. आपल्यासारख्या शेतकऱ्याला काय असं काय आपण अमेरिकेत जाऊन कुठं स्विस बँकेत पैसे टाकायचे का? आणि काय टाकून जाऊ दे. आता 8-15 दिवसापूर्वी घटना घडलेली, किती होतं त्यांच्याकडं?
काय काय होतं? पैसा, गणित लागलं असतं का? नाही. सत्ता कमी होती का? होती का सत्ता कमी? मग ते नचले काही. सत्ता संपदा राहील ठाईच्या ठाई. शेवट कुणाचे कपडे अंगावर टाकावं लागली? विमान पडल्यानंतर हे सगळ्यांनी बघितलेले, कारण ते 2-3 दिवस तर अगदी सुन्न झालं होतं महाराज. का? तर वाईट वाटायचं, पोटात कालवायचं. असा नेता जाणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. हा लाखाचा पोशिंदा होता महाराज, लाखाचा पोशिंदा. आपल्यासारखे आमच्यासारखे लाख नाही, 10 लाख गेले तरी चालेल, पण ती व्यक्ती राहायला पाहिजे. कारण तुमच्या आमच्यासारखी कितीतरी पोट ते भरत होता माणूस, पण नाही ना राहिलं काय. मग ते नचली काय. म्हणून पैसा धन हे सर्वस्व नाही. आई वडिलांच्या आयुष्यामध्ये सुख फक्त एकच आहे, मुलाबाळाने आनंदाने राहणं. ह्याच्यापेक्षा सुख काहीच नाही. म्हणून या ठिकाणी आमचे श्री धोंडीबा नामदेव परकाळे असतील, त्यांच्या सौभाग्यवती पमाबाई, नंतर त्यांची 2 मुलं श्री शहाजी धोंडीबा परकाळे, त्यांच्या पत्नी सौभाग्यवती शैला, नंतर श्री शिवाजी धोंडीबा परकाळे, त्यांच्या पत्नी सौ उमा, आणि त्यांना 2 मुलं, दोघांना एक मुलगा, चिरंजीव मयूर शहाजी परकाळे आणि चिरंजीव शंभू शिवाजी परकाळे. मी एकच देवकाने इच्छा करतो. काय इच्छा करतो? जसं आजपर्यंत हे आनंदामध्ये राहतात आणि असंच त्यांचं विचारसरणी राहावी आणि त्यांच्या घरामध्ये आनंद नांदावा, एवढीच इच्छा असते महाराज. जास्त काही इच्छा नसते. आणि त्यांनी धन कमवलेलं, आता 1-2 मिनिटात मी तुम्हाला दृष्टांत सांगतो की जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. पूर्ण अभंगावरती बोलू शकत नाही कारण तेवढा वेळ नसतो. की जोडून या धन उत्तम व्यवहार आहे उद असे विचार यायचं. चांगल्या प्रकारचं धन असेल तर तुम्हाला ते चांगल्या प्रकारे लागू लागू शकतं महाराज. वाईट मार्गाने कमवलं ना, एक वेळ द्वापारयुग संपलं आणि कलियुग चालू झालं, आणि तेवढ्यामध्ये राजा परीक्षिती बाहेर निघाला. आणि बाहेर निघाल्यानंतर पुढून येत होतं, कोण आलं होतं? ते कली आला होता, कली. आणि त्या कलीने सांगितलं, काय सांगितलं? की बाबा मला आता इथं प्रवेश करायचा. आणि त्यावेळेस त्या परीक्षितीने सांगितलं, तू माझ्या राज्यामध्ये प्रवेश करायचा नाही. मग त्यावेळेस त्याने सांगितलं, बाबा काल गणन आहे, हे कोणाला चुकणार नाही, मला यावंच लागल आणि यावंच लागल. मग त्यावेळेस त्याने सांगितलं, बरं ठीक आहे, ये, मला राहण्यासाठी ठिकाणं दे काय. मग त्याने 4 ठिकाणं सांगितली. काय सांगितलं? 4 ठिकाणी. त्या ठिकाणी तो राहा. कुठं कुठं सांगितलं? पहिलं मद्यपान, बघा मद्यपान, ज्या ठिकाणी जुगार चालतात तिथं. तिसरं हिंसा आणि परस्त्री गमन, हे 4 ठिकाणं दिली कलीला राहण्यासाठी. कलीला राहण्यासाठी 4 ठिकाणं समजून घ्या. काय काय? पहिलं मद्यपेय, त्या ठिकाणी कलीचा वास असतो, समजून घ्या. दुसरं जुगार, या ठिकाणी कलीचा वास आहे. हिंसा, तिथं कलीचा वास आहे. आणि चौथं परस्त्री गमन, याच्यामध्ये कली. मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं, अरे मला एक तरी चांगली जागा दे ना. कलीने सांगितलं. त्यावेळेस परीक्षेने सांगितलं, ठीक आहे, तुला एक जागा देतो. कुठली जागा देतो? तो सोन्यामध्ये राहा. अरे बापरे, मग सोनं घ्यावं का नाही असं तुम्ही म्हणता. सोन्यामध्ये कली आहे, पण कुठल्या सोन्यामध्ये? जे अनितीने कमवलेलं सोनं आहे त्याच्यामध्ये कलीचं वाचतं. तुम्ही आम्ही काबाड कष्ट करून घाम गाळून सोनं कमवतो, त्याच्यामध्ये कली नाही. मग राजा परीक्षितीने सांगितलं, ठीक आहे, तू सोन्यामध्ये राहा, पण कुठल्या? अनितीने कमवलेल्या सोन्यामध्ये राहा. आणि अशी घटना झाली, तो कली वाट बघत बसला की आता मला याच्या घरी प्रवेश करायचा आहे. कोणाच्या? परीक्षित राजाच्या घरी. आणि नेमकं परीक्षित राजा एक दिवस काय झालं, निघाला शिकार करण्यासाठी निघाला. आणि निघाल्यानंतर त्याने घरामध्ये गेला. त्याला असं वाटलं की आता आपण आज जरा थोडा पेहराव वेगळा करावा. मग तो पेहराव केला आणि गेला शिकार करण्यासाठी. पण शिकार करण्यासाठी गेल्यानंतर अशी घटना घडली, एका ठिकाणी शमीक ऋषी तपश्चर्या करतात. त्याने त्यांना पाणी मागितलं, पण ते तपश्चर्यामध्ये असवायचा कोटे आठवायची नाही, देहीचं विदेही बहुदशा, अशी अवस्था झालेली होती त्यांची. पण ते झाल्यानंतर ते ऋषी काय जागे झाले नाही. शेवटी राग आला परीक्षित राजाला. मेलेला सर्प घेतला आणि त्याच्या गळ्यात टाकला. आणि गळ्यात टाकल्यानंतर निघून गेला. आणि निघून गेल्यानंतर मग त्यांचा मुलगा, काय त्यांचं नाव? त्यांचं नाव काय? आप्पा, तुमचं बोलताय तिकडे म्हणून तुम्हाला विचारलं, बाकी काय नाही. तुमचं पाठ आहे, तुम्ही कीर्तनकार आहे, शृंग ऋषी. चला मी सांगतो. हा, मग ते शृंग ऋषीला कळालं की आपल्या वडिलांच्या गळ्यामध्ये कोणीतरी सर्प मेलेला टाकला. दिला शाप लगेच. काय शाप दिला?
7 दिवसात त्याला तक्षक नावाचा सर्प येऊन त्याला दंश करेल, एवढं सांगितलं. आणि एवढं सांगितल्यानंतर ते ऋषी जागे झाले. आणि ऋषी जागे झाल्यानंतर मग म्हटले, अरे हे काय असं तसं. मग त्यांनी सांगितलं, मी शाप दिलाय. अरे पण तू कुणाला शाप दिला? असा राजाला शाप दिला? इतका चांगल्या राजाला शाप दिला? चुकीचं केलं तू. अरे अनावधानाने त्यांच्याकडून चूक घडली होती, अनावधानाने चुकली. मांडवी ऋषीने शाप दिला कोणाला? त्या यमाला. जा म्हणलं, तुला मृत्यूलोकात जन्म घ्यावा लागेल, विदुर म्हणून जन्माला आली. ती माहिती चूक काय झाली, थोडी चूक झाली होती तसंच. आणि मग सांगितलं, जा त्याला जाऊन सांगा की मी शाप दिला. मग ते परीक्षित घरी आला. आणि घरी आल्यानंतर त्याच्या डोक्याला शून्य झालं. घरात आल्यानंतर का पेहराव सगळा काढला. लक्ष द्यांनी का घरचा अंगावचा पेहराव काढला सगळा. आणि मग त्याचं डोकं त्याला खाजवायला लागलं. अरे म्हणले, मी आज काय केलं? मी पाप केलं. एका ऋषीच्या डोक्यावरती म्हणले मी गळ्यामध्ये सर्प मेलेला टाकला. ही चूक माझ्याकडून का घडली? जसं पहिल्या वेळेस तुम्हाला सांगितलं की चमचा खिशात घेऊन का गेलो, तसं त्याला वाटायला लागलं त्या ऋषीला, परीक्षित राजाला, मी ही चूक का केली? असं कधीच घडलं नाही. आणि तेवढ्यात बाहेर एक जण येऊन सांगितलं, म्हणले तुमचा आता 7 दिवसात मृत्यू होणार आहे. का? तुम्ही म्हणले शमीक ऋषीच्या गळ्यामध्ये सर्प टाकला आणि त्यांच्या मुलाने तुम्हाला शाप दिला. असं का घडलं महाराज? आता सगळी कथा सांगायला वेळ नाही. म्हणजे असं का घडलं? जो पेहराव घातलेला होता परीक्षित राजाने, त्यावेळेस तो गोडवानमध्ये गेला. आताच्या भाषेत गोडवान म्हणला, आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी घरामध्ये काय ठेवलंय का बघायचं. मग तो घरामध्ये गेला आणि सगळं बघत असताना त्याला एका ठिकाणी सोन्याचा मुकुट दिसला. बघा, सोन्याचा मुकुट दिसला. अरे म्हणला, काय मुकुट छान आहे. आणि ह्याला काय सांगितलं होतं कलीला, की तुझा सोन्यामध्ये वास्तव्य तू कर, पण कुठलं? अनितीने कमवले. आणि तो मुकुट त्याने डोक्यावरती घातला. आणि वेळ बरोबर तेवढी त्या कलीने पकडली. कलीने पकडलं. काय पकडलं? की ह्याने डोक्यावरती मुकुट घातलाय सोन्याचा, आणि त्याच्यामध्ये त्याने प्रवेश केला. का बरं त्या सोन्याच्या मुकुटामध्ये त्याने प्रवेश केला? तर तो मुकुट कोणी आणला होता, कुठला होता? हाय का कल्पना तुम्हाला? मी सांगून जाईल. जरासंधाला मारलं. कोणी मारलं जरासंधाला? कसं मारलं होतं? बरोबर आहे काही? कळलं काही? आता असं नाही, असं जरा नावाच्या राक्षसीने त्याला ते जिवंत केलं होतं. ते असताना 2 भाग होतं, ते जंगलात टाकलं, ते जोडलं, परत झालं. त्याला मारताना मग त्याचं ते निम फाडलं. जाऊ दे, तिकडे काय भाग येत आहे ते, तर दोन्हीकडे 2 टाकले. ते त्याला मारलं. आणि मारल्यानंतर त्याचा सोन्याचा मुकुट होता. आणि तो मुकुट आमच्या भीमाने आणला होता. आणि त्याचा सहदेव नावाचा मुलगा होता जरासंधाचा. तो सांगायचा की माझ्या बापाची ठेव आहे, हे नेऊ नका. पण शेवटी भीमाने बळजबरीने तो सोन्याचा मुकुट बळजबरीने आणला. आणि बळजबरीने अनितीने कमवलेलं सोनं त्याच्यामध्ये कोण असतो? तर तो कली असतो. आणि मग त्या अनितीने कमवलेल्या सोन्यामध्ये कलीने प्रवेश केला. परिणाम, त्या परीक्षित राजाने ते सर्प टाकला. त्याच्यानंतर त्या पापातून मुक्त होण्यासाठी, आणि असेच त्या परीक्षितीकडून पाप घडलं. तुमच्या आमच्यासारख्याकडून काय पाप घडणार नाही का? आपण पाप करायला गेलो तर कधी पुण्य होतं, कधी पुण्य करायला गेलो तर पाप होतं. म्हणून आपल्याकडून कधी असं पाप घडलं तर त्यावेळेस परीक्षित राजाने काय केलं होतं? परीक्षित मृत्यू 7 दिवस होता, पण मुक्त झाला वाचा उच्चारिता. शुक संकादिकी उभारीला भाव परीक्षितीला हो दिसा 7 दिवसात त्याची मुक्ती झाली. पण भागवत कथा श्रवण केली, शुक्राने सांगितली. तसं यांच्याकडून जरी काय आपल्याकडून पाप घडलं, पुण्य घडलं, तर या घरात प्रवेश करायचा आहे. आपल्याकडून चुकून आज या ठिकाणी बांधकाम करत असताना एखादा कोण पिणारा एखादा कारागीर आला, किंवा काही अन्य, किंवा आंघोळ न करून आला, तरी ती त्या जागेची अशुद्धी होते. म्हणून अशुद्ध जागा शुद्ध करण्यासाठी जर काय परिणाम करत असेल तर ते नामस्मरण करत असेल, भागवत श्रवण केलं, आणि त्या नामस्मरणाने परीक्षितला उद्धार झाला. उत्तमाची गती तो एक पावेल. अशा उत्तम गतीला जर आपल्याला जायचं असेल तर त्याच्यासाठी एकच करावं लागेल, तर जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. उत्तमाची गती तो एक पावेल, उत्तम भोगिल जीव खाली. ज्ञानेश्वर म्हणून या ठिकाणी श्री धोंडेबा नामदेव परकाळे असतील, किंवा श्री शहाजी धोंडेबा काळे असतील,
नंतर शिवाजी धोंडोबा काळे किंवा चिरंजीव मयूर शहाजी काळे, चिरंजीव शंभू शिवाजी काळे किंवा असणाऱ्या त्यांच्या सौभाग्यवती पमाबाई, सौभाग्यवती शैला आणि सौभाग्यवती उमा, या सर्वांना या घरामध्ये हा परकाळेच की परकाळे काळे बोललो का बरं असून दोन या सर्वांना या ठिकाणी या वास्तूमध्ये आनंद मिळावा एवढी इच्छा करतो आणि कीर्तन सेवेला सांगा चालेल. चाली सिंगल मध्ये याच्यात पहिलं चरण आलेगाव आणि द्रौपद भांडगाव सिंगल मध्ये तो का बने आश्रमाचे फळ, तो का बने आश्रमाचे फळ, परम परम सांगितले बरं का, पण चुकून आता सगळी चाली म्हणणारेच आहेत. पण शाळू दिवस आहे बाबा, सकाळी 10:15 कीर्तन सेवा चालू झाली आणि सगळ्याला खरं नियमाने चाली द्यायलाच पाहिजे होतं, नाही असं नाही. पण एक लग्न आहे, त्यांचाही दोष नाही, पुढं 12:30 पावणे 1ला लग्न आहे, त्या लग्नाला इथल्या लोकांना जायचंय म्हणून सर्वांची माफी मी मागतो. जे जे चालीचे राहिलेले असतील म्हणजे म्हणणारे बघा, असं तुम्ही म्हणू नका की तुम्ही म्हणता शब्द पकडचा चाली म्हणणारा कोण एखादा राहिला असेल, आता एखादा नाही सगळीच चाली म्हणणारे आहेत लोक इथं. पण आता ते चुकून वेळेअभावी चाली द्या नाही दिल्या म्हणून मी तुम्हाला क्षमस्व होऊन माफी मागतो. आणि या ठिकाणी अगदी विनेकरी बाबांपासून असणारे सर्व टाळकरी असतील, गायक असतील, आता नावं काय घेऊन तुमचा वेळ घेत नाही. अगदी आमचे 2 चौकदार आहेत, ते सुद्धा अगदी मस्तपैकी 2 तास या ठिकाणी उभं राहिले. तुम्हीही टाळकरी सगळे आहात, या ठिकाणी आलेले सर्व टाळकरी. आता एकटाच मृदंग वादक आहे म्हणून त्यांचं नाव घ्यायला मला काय हरकत. आमचे पुरी महाराज आहेत या ठिकाणी, त्यांनी उत्कृष्ट असं वादन केलं. आता त्यांचीही त्यांना आणखीन कला जास्त दाखवता आल्या असती महाराज, पण महाराज लय अवघड पडतं. कीर्तनकार जर गायक असला ना बाकीच्याला काय ते अवघडच पडतं. पण मी आनंद घेतो महाराज, मी एकटा आनंद घेत नाही, आम्ही पती पत्नी आनंद घेतो. आता काय मी जाहीरपणे तुम्हाला सांगतो, कोणी काय म्हणायचं ती म्हणा. माझं कीर्तन असलं तर आता इथं सगळे फडकरी असल्यामुळे आता मॅडमला मी तिथं उभा करतो. मॅडमचं कीर्तन असलं तरी मी तिथं उभा राहतो. आज मॅडमला खाली बसवलं, काय इथं म्हणणारे भरपूर आहेत, काय अडचण नाही. आता कोण तुम्हाला सांगतो गाडावर बसून गेलं तरी नावं ठेवतात, गाड्यावर खांद्यावर घेतलं तरी काय काय करणं निघालं की म्हणतात ह्यांचा धंदाच आहे. पण मी म्हणतो आमचा धंदा आहे. पण धंदा कोणता आहे आमचा? दिनरजनी हाची धंदा. कोणता? गोविंदाची मोवाडे. अरे संत महात्म्याने धंदा केलाय दिनरजनी हाची धंदा. घेऊन या चक्र कदा हाची धंदा करतो, देवाने बी धंदा केला तसा संतांनी धंदा केला. पण कशाचा? गोविंद गोविंद म्हणा लागली याची. म्हणून आम्ही दोघंही कीर्तन करतो, आनंदाने आनंद घेतो. याच्यासारखा आता मगाशीच महाराज मोठं चोपदारच बोलले मगाशी, महाराज प्रपंचात किंमत कमी कमी होत जाते आणि परमार्थात
नुसती पांढरी कपडे असू द्या, कॉलेजची पोरं कधीच उठत नाही इष्टीतनं. पण असा जर ड्रेस असेल ना, या या बाबा या, उठून जागा देत. इतका मान का परमार्थ, फक्त उपरण्याची ताकद एवढी महाराज. चला, बोलण्यासारखं भरपूर आहे. असणारे सर्व टाळकरी, गायक, वादक असणारे, तुम्ही पुरुष वर्ग असाल, स्त्री वर्ग असाल, सर्वांनी या ठिकाणी मला उत्तम अशी साथ दिली. का तुम्हाला माहिती आहे, उत्तमाची गती तो एक पाहिलं, उत्तम बघितलं जीवखाने. आणि या ठिकाणी आमचे साऊंड सिस्टीम, काय त्यांचं नाव मला काय लिहिलं आमचं दिसत नाही, ते समर्थ का काय लिहिलेलं दिसतंय. काय करायचं महाराज, चष्मा लागलाय, अवघड आहे. हां, समर्थ स्पीकर्स भांडावच आहे. अगदी तुम्हाला मला वाटतं सांगायची काही गरज नाही पडली की, नाही तर असं होतं काय काय ठिकाणी त्याला सांगावं लागतं, ते बास कमी कर, ट्रेबल वाढव, इको कमी कर. पण तुम्हाला काही सांगायची गरज पडली ना, तुम्ही गायन करताना इको दिला, अगदी बास ट्रेबल सगळं व्यवस्थित दिलं, म्हणून तुम्हालाही धन्यवाद देतो. आणि सर्वांनाच धन्यवाद देऊन फक्त भगवंताकडे एक इच्छा करतो, घरमालकाला आणि घरातील सर्वांना सुखी, आनंदी, समृद्धी, सुख, यश, श्री, औदार्य, ज्ञान, ऐश्वर हे भरभरून देवाने त्यांना प्रदान करावं, एवढी इच्छा करतो. आणि झालेली कीर्तन सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो. तुकाराम 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 जर तुम्हाला कोणाला परत पाहिजे असेल तर ब प्रमोद महाराज शिंदे एवढं फक्त सबस्क्राईब करा. युट्यूबवरती 2 दिवसांनी कीर्तन टाकणार आहे. विठ्ठल Come on,